सिलेबस मधले काही ठराविक पॉईंट आहे तेवढ्याच गोष्टींवर फोकस केला गेला पाहिजे, त्याच्यावरच क्वेश्चन्स येतात. म्हणजे की सगळ्यात पहिले ते मोबिलायझेशन ऑफ रिसोर्सेस वगैरे तुम्ही जर सिलेबस बघाल तर ते, आणि दुसरा एक टॉपिक येतो तो म्हणजे गव्हर्नमेंट बजेटिंग. पाहिलं असेल ना तुम्ही सिलेबसचा टॉपिक तो. सो क्वेश्चन्स हे मोस्टली गव्हर्नमेंट बजेटिंगवर येतात. आता बरेच जण काय करतायत, मी ज्यांच्याशी बोलतोय ते, की बजेटिंगमध्ये तुम्ही काय करताय, बजेटची प्रोसेस काय असते, कशी असते, त्याची क्रिटिसिझम वगैरे ते बघताय. तो GS2चा पार्ट आहे. इकॉनॉमीमध्ये जेव्हा गव्हर्नमेंट बजेटिंग आपण म्हणतो, गव्हर्नमेंट बजेटिंगमध्ये अनालिसिस येतं. मग त्या अनालिसिसचा पार्ट म्हणजे करंट अफेअर्स जे काही सध्या चाललेलं आहे. फॉर एक्झाम्पल आता तुमचं रुपयाची किंमत खाली घसरते, डिव्हॅल्युएशन ऑफ रुपी, मग हे काय होतं, त्याचा इन्फ्लेशनवर काय परिणाम होतो. म्हणजे जे बजेटमधल्या ज्या काही गोष्टी येतात, बजेट आणि मी दुसरं म्हणेल सर्व्हे, या दोन गोष्टींवर ना माझं म्हणणं असेल की जरा चांगली पकडावी. आणि आता बजेट पण आलेला आहे, सर्व्हे पण आलेला आहे. आय थिंक समरी डॉक्युमेंट पण मी शेअर केलंय. एकदा परत त्याचं एक क्विक रिव्हिजन टाईप एक सेशन्स मी ठेवेल असते. धनंजय सरच घेतील ते त्या टाईपचं. म्हणजे तुमचं काय होईल, त्यातनं मेन्सचा जो कॉम्पोनंट आहे तो कव्हर होऊन जाईल. की बजेट, आता तुम्ही जर सगळं बजेट सर्व्हे वाचत बसले त्याला बराच वेळ लागून जाईल. इट्स व्हेरी टाइम कन्झ्युमिंग प्रोसेस आणि प्रॅक्टिकली ते ॲडवायझेबल पण नाही. तर अशा पद्धतीने आपण जाऊया.